नमस्कार मित्रांनो. आज आनंद मंत्रकडनं आपण एक नवीन संकल्पना आणलेली आहे. तुम्ही आत्तापर्यंत लॉ ऑफ अट्रॅक्शन, सिक्रेट वगैरे या गोष्टी पाहिल्या असतील, अनेकांनी प्रयोग केले असतील, कोणाला चांगला अनुभव आला असेल, कोणाला नसेल आला. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्येच आपण काही गोष्टी ॲड करून ते कसं इफेक्टिव्ह आणि खात्रीशीर आपल्याला रिझल्ट मिळू शकतो हे आपण आज इथे बघणार आहोत. तर प्लीज थोडंसं मी रिक्वेस्ट करतो, थोडंसं लक्ष द्या. सर्वप्रथम तुमच्या मनात जर काही शंका असतील, काही निगेटिव्ह विचार असतील या संदर्भात की हे काम करतं किंवा नाही, हे इतकं सोपं असतं तर प्रत्येकाने केलं, हे सगळ्या काढून टाका. 50% तुम्ही वेटेज द्या. 50% असं समजा की हे शक्य आहे. उरलेल्या 50%च्या शंका ज्या आहेत त्या काढून टाका. काही काळासाठी मनात धरा की हो, हे पॉसिबल आहे. हे पॉसिबल धरून तुम्ही पुढचा स्लाइड्स बघा, मुद्दा समजून घ्या आणि तुम्ही स्वतः प्रयोग करून मग अनुभवाने ठरवा की याचं काय तुम्हाला फायदा होतो, याच्यात तथ्य आहे की नाही. मी 100% तुम्हाला असं सांगू शकतो याच्यात तथ्य आहे. अनुभवसिद्ध गोष्ट आहे. माझा स्वतःचा पण अनुभव आहे आणि काही आजूबाजूच्या लोकांचा पण मी डोळ्यांनी पाहिलेला अनुभव आहे. तेव्हा जरूर तुमच्या प्रयत्नांना भाग्याची आणि ईश्वरी शक्तीची जोड द्या आणि तुमची स्वप्न पूर्ण करून घ्या. मित्रांनो, या पद्धतीने आपण मॅनिफेस्टेशन केल्यामुळे काय फायदे होणार आहेत आणि मुख्य म्हणजे मॅनिफेस्टेशन केल्याने काय फायदे होतात हे आपण थोडंसं बघू. पहिलं म्हणजे आपली जी वास्तववादी ध्येय असतात, रिअलिस्टिक जी स्वप्न असतात, ती हमखास पूर्ण होतात. आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना उचित यश मिळतं. प्रामाणिक शब्द यासाठी वापरलेला आहे की खूप वेळा आपण सेल्फ चीट करतो. तर तसं न करता आपल्या क्षमतेनुसार जे काही प्रयत्न आपण केलेले आहेत त्याला त्या योग्यतेनुसार फळ नक्की मिळते. आणि खूप प्रकारचे न्यूनगंड असतात आपल्यात, कळत नकळत बिल्ड झालेले असतात. गिल्ट असते, अपराधी भावना असते. अगदी आपण एक्सरसाइज करत नाही म्हणून सुद्धा आपल्याला गिल्टी वाटतं, किंवा आपण एखादं काम उशिरा करतो, एखादं टाळतो, ह्या ज्या गिल्ट भावना सतत आपल्याला त्रास देत असतात ते, आणि अनाठाई भीती असते. खूप वेळा आपल्याला न घडणाऱ्या घटना, म्हणजे अजून घडलेल्या नाहीत, फक्त त्याच्या शंकेची भीती सतत वाटत राहते, वाईट गोष्टीची भीती वाटत राहते. अशी अनाठाई भीती असेल ती दूर होते आणि जास्त काळ, मॅक्झिमम वेळ आपण प्रसन्न मनाचा अनुभव घेतो. निगेटिव्हिटी येतात, मूड चेंज असतात, मूड स्विंग्स असतात. असं होणार नाही की 24 तास माणूस हे राहील, पण मॅक्झिमम वेळ आपण प्रसन्नतेचा अनुभव करू शकतो. मुख्य म्हणजे कॉन्फिडन्स खूप वाढतो, आत्मविश्वास वाढतो. आपल्या जनरल विचार करण्यात, जे सर्वसाधारण आपण विचार करतो त्याच्यामध्ये सकारात्मकता येते. कुठल्याही गोष्टीकडे आपण पॉझिटिव्हली बघतो. टीका, त्रास, वाईट, चिडचिड या पद्धतीने बघत नाही आपण. त्याच्यातनं चांगलं काढण्याचा प्रयत्न करतो, सौंदर्य शोधतो, सकारात्मकता येते थोडक्यामध्ये. आणि जरी काही घटना आपल्याबद्दल चुकीच्या घडल्या, वाईट घडल्या, तरी त्यातही आपण काय चांगलं आपल्यासाठी आहे ते शोधून काढतो. आणि डिप्रेशन, नैराश्य दूर होण्यास खूप मदत होते. पेसिमिझम दूर होण्यास खूप मदत होते. ही कॉन्सेप्ट कशावर आधारित आहे याचं आपण थोडंसं कारण बघू. ज्या बेसवर हे आधारित आहे ते असं आहे की ईश्वरी शक्ती अर्थात चैतन्य. आपण जन्म आपला जरी, बायोलॉजिकल जन्म आपला जरी मातापित्याकडनं होत असला तरी आपण जे आहोत हे युनिव्हर्सची निर्मिती आहोत. आपण आपला मूळ ऊर्जा स्रोत जो आहे तो परमेश्वर, किंवा त्याला तुम्ही परमेश्वर म्हणा, युनिव्हर्स म्हणा, निसर्ग म्हणा, प्रकृती म्हणा, काही म्हणा. पण आपल्याकडे असं सांगितलं गेलेलं आहे की ईश्वर आधी अव्यक्त होता, तो व्यक्त झाला आणि सृष्टीची निर्मिती झाली. तर तो जो व्यक्त झाला आहे ईश्वर, तो जीवांच्या रूपाने, प्रकृतीच्या रूपानेच व्यक्त झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ ईश्वरी अंश आपल्यामध्ये सुद्धा आहे. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही विचार करा, माणूस जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत हजारो लाखो ॲक्टिव्हिटीज त्याच्या शरीरात चालू असतात. हृदय धडधडत असतं, प्रत्येक सेल काम करत असतो, मेंदू काम करत असतो, स्नायू काम करत असतात. आणि ज्या क्षणी मृत्यू होतो माणसाचा, त्या क्षणी ही सगळी यंत्रणा फिजिकली तशीच्या तशी असते, पण ती ॲक्टिवेट होत नाही. का होत नाही? त्यातून चैतन्य निघून जातं. हे जे चैतन्य आहे हाच तो ईश्वरी अंश आहे, ज्याच्यापासून आपली निर्मिती झालेली आहे. तो आपल्यामध्येच हजर आहे. फक्त होतं काय, जन्मानंतर आपल्याला एक स्वतंत्र अस्तित्व, एक नाव मिळतं आणि आपण आपली ओळख लक्षात ठेवतो, पण आपण जो मूळ स्रोत आहे त्याचा आपल्याला थोडं दुर्लक्ष होतं किंवा विसर पडतो. पण तो मूळ स्रोत ईश्वरी अंशाच्या रूपाने सतत आपल्यामध्येच असतो आणि
आपल्या मनुष्याच्या किंवा जीवाच्या शक्तीला काही करण्याला लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहेत. पण ती जी ईश्वरी शक्ती आहे त्याच्या काही करण्याला, त्याच्या क्षमतेला मर्यादा नाही. ती अनलिमिटेड पॉवर आहे आणि तिला कोणतीही गोष्ट घडवून आणणं सहज शक्य आहे. आता एक गोष्ट बघा, तुम्ही कोणतीही गोष्ट जेव्हा आपण निर्माण करतो, बनवतो, तेव्हा ती गोष्ट आपण डायरेक्ट बनवत नाही. ती गोष्ट पहिल्यांदा आपण आपल्या मनामध्ये तयार करतो. अगदी समजा तुम्हाला घर बांधायचं असेल, घर कसं असेल, कसं दिसेल याचं चित्र इवन कागदावर घेण्याच्या आधीसुद्धा त्याचं एक चित्र, त्याची प्रतिकृती तुमच्या मनात तयार होते आणि मग तो आपण कागदावर आणि मग तो प्रत्यक्षात येतं. म्हणजे याचा अर्थ कुठलीही गोष्ट निर्माण व्हायची असेल तर त्याचं सृजन, त्याची निर्मिती पहिली तुमच्या मनात होते. म म्हणून मनामध्येच ती निर्मिती होते आणि त्याच्याकडे तोच आपला महत्त्वाचा आजचा मुद्दा आहे. आणि चेतन मन चित्र तयार करतं, पिक्चर तयार करतं, पण प्रत्यक्षात आणण्याचं काम ते सबकॉन्शियस माइंड, ते अचेतन म्हणतो, तो जो शक्ती जी आपल्यात आहे ती घडवून आणत असते. आणि आपण जेव्हा सेल्फ हिप्नोसिस करतो किंवा मॅनिफेस्ट करतो किंवा सिक्रेटचा वापर करतो, तेव्हा आपण या कॉन्शियस माइंडमधल्या आलेल्या गोष्टी, आपली जी ड्रीम्स आहेत ती आपण सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोचवतो. म्हणजेच आपल्या ताब्यातून आपण एक टास्क त्या ईश्वरी शक्तीच्या सबकॉन्शियस माइंडच्याकडे डेलिगेट करतो, सोपवतो, जेणेकरून त्या ताकदीने ते प्रत्यक्षात उतरेल. अशी ही संकल्पना आहे. आता याला आधार म्हणून आपण आपल्याकडे पुराणात सुद्धा खूप संदर्भ पाहायला मिळतात. आपण बऱ्याचदा वाचलेलं असतं की अनेक ऋषीमुनी फक्त इच्छा मात्रेनं मनात आणून फक्त काही घटना घडवून आणतात. काही ठिकाणी असा उल्लेख आहे की एका रात्रीतनं काही नगर निर्माण केलं किंवा असं काय, असे बरेच उल्लेख आहेत. आणि युद्धामध्ये सुद्धा अस्त्र योजना करताना तो योद्धा मंत्र जप करतो आणि त्या बाणावर अस्त्राची योजना होते. त्यानंतर अनेक अशक्यप्राय वाटणाऱ्या निर्मिती आहेत, मंदिरं आहेत, जसं अजंठा वेरूळचे लेणी आहेत, कैलास मंदिर आहे, बृहडेश्वराचं मंदिर आहे. हे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी त्या लोकांनी प्रत्यक्ष करून दाखवलेल्या आहेत. त्यानंतर आता रामानुजनसारख्या नी पण गणितज्ञांनी पण सांगितलेलं आहे की मला हे बाहेरून कुठून तरी गणिताचं हे इंट्युशन मिळायचं, ते देवीचं नाव घ्यायचे आणि मग मला ती गणित आणि ती सूत्र समजायची. बायबलमध्ये येशू ख्रिस्ताने असा उल्लेख आहे की येशू ख्रिस्ताने त्याच्या फॉलोअर्सना सांगितलं होतं की तुमच्याकडे जर प्युअर फेथ असेल तर तुम्ही पर्वत, माउंटनसुद्धा तुम्ही हलवू शकता. अशी काही दाखले आहेत. आपण इतिहासातले पण काही दाखले बघणार आहोत. आता इतिहासातीलच संदर्भ द्यायचे झाले तर साक्षात शिवरायांच्या पेक्षा दुसरं कोणतं उदाहरण आपण देऊ शकतो? महाराजांनी जेव्हा रायरेश्वराला पहिल्यांदा शपथ घेतली होती, त्यावेळेला बाजूबाजूची परिस्थिती कोणी स्वप्नात सुद्धा असं म्हणू शकत नव्हतं की स्वराज्याचं स्वप्न कोणी पाहू शकतं, इतकी प्रतिकूल परिस्थिती होती. पण त्यातही त्यांनी त्यांच्या मनात ते स्वराज्याचं स्वप्न रुजवलं, त्या स्वप्नाचं पालनपोषण केलं, त्याच्यासाठी मेहनत घेतली प्रचंड आणि स्वराज्य निर्माण करून दाखवलं. मराठा साम्राज्य त्यांनी निर्माण करून दाखवलं. आणि स्वराज्यातल्याच अनेक अशा घटना आहेत, जशा बाजीप्रभू देशपांडेच्या आहेत. हिरकणीची घटना आपल्याला माहिती आहे की ती घटना माणसाच्या ताकदीने, माणसाच्या शक्तीने शक्य होत नाही, तर ती त्या ईश्वरी अंशाच्या, ज्याच्याबद्दल आपण बोलतोय त्याच्या मदतीनेच ती शक्य होती. हे मला इथं तुम्हाला सांगायचं. अब्राहम लिंकनचं पण उदाहरण दिलं जातं. तो लहान असताना बेंचवरती स्वतःचं नाव प्रेसिडेंट म्हणून लिहायचा. धीरूभाई अंबानींचं उदाहरण आहे. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपवर काम करत होते, कपडा विकत होते आणि धीरूभाई अंबानींनी काय प्रचंड साम्राज्य उभं केलं आहे, हे त्या शक्तीच्या मदतीशिवाय शक्य होत नाही. आणि असे अनेक उदाहरणं तुम्हालाही माहिती असेल, तुम्ही आजूबाजूला तुमच्या पाहिली असतील. तर नक्की तुमच्या मनात असं येत असेल की आम्हाला हे सगळं माहिती आहे, आम्ही हे सगळं आधी करून बसलो आहे, आम्हाला काही उपयोग होत नाही. काही ना काही प्रमाणात उपयोग झाला पण असेल. पण थोडीशी एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला पाहिजे की इतकं सोपं पण नाही आहे. हे करताना याच्याबरोबर आणखीन काय करायला पाहिजे आणि काय केल्याने ते होत नाही, हे थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू. अंतर्मनातली शक्ती वापरायची कशी? आपलं उद्दिष्ट का प्राप्त होत नाही? आपण का संघर्ष सतत करत राहतो? अशा अनेक प्रश्न आहेत. आपण त्याची उत्तरं थोडी शोधायचा प्रयत्न करूयात. का आपले प्रयत्न यशस्वी होत नाहीत? काय काय कारण असतं? आपण एवढा प्रयत्न केलो, लोकांच्या बाबतीत जर खरं होतं, आपल्या बाबतीत का नाही होत? तर
तुम्ही जे प्रयत्न केले असतील तुम्हाला हे माहिती आहे की आपण सबकॉन्शियस माइंडपर्यंत विचार पोहोचवला की तो पूर्ण होतो. आपण मॅनिफेस्ट करतो, पुस्तकात सांगितलेलं वाचलेलं सगळं करतो, सकारात्मक विचार करतो आणि वाट पाहतो की आता केव्हा माझं स्वप्न पूर्ण होईल, केव्हा मला हवं तर मिळेल. पण हे करणं पुरेसं आहे का? पूर्ण अंतर्मनाची शक्ती उपयोगात आणली गेली आहे का? ते आपण चेक करू. काय करायला पाहिजे ते आपण बघू. आपण काय करायचं काय टाळायचं दोन्ही आपण एकत्रच बघू. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपलं जे उद्दिष्ट आहे, जे स्वप्न आहे, जे आपल्याला टास्क आहे, ते छोट्या छोट्या डिटेल्ससह सगळ्या तपशिलांसह व्यवस्थित ठरवणे. म्हणजे समजा तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर गाडी कोणत्या ब्रँडची आहे, कोणत्या रंगाची आहे, कोणत्या सेगमेंटची आहे, हे पर्टिक्युलरली ठरवणं. जर तुम्हाला उत्पन्नात वाढ हवी असेल तर काय रकमेची वाढ तुम्ही अपेक्षा ठेवता, घर हवं असेल तर ते कशा स्वरूपाचं, ते कसं दिसेल, त्याचा रंग कोणता असेल, असे सगळे तपशील पहिले ठरवणं. नंतर काही एक अर्धा तास स्वतःसाठी अनडिस्टर्ब वेळ काढणं. तुम्हाला जमेल त्या प्रकारे तुम्ही रिलॅक्स व्हायचं. बसा अथवा तुम्ही पहुडलात तरी चालू शकतं. पहिले ह्या गोष्टी करायच्या. आणि मित्रांनो, प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन ट्राय करा. प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशननी आपण खूप लवकर छान ट्रान्समध्ये जातो. प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन म्हणजे तुम्ही समजा पहुडला आहात तर तुम्ही पायाच्या अंगठ्यापासून तुम्ही सुरुवात करायची. पाऊल, आपले पाय, गुडघे, एक एक शरीराचा अंग एक एक रिलॅक्स होत चाललंय असं तुम्ही मोठ्यानं म्हणालात किंवा मनातल्या मनात म्हणालात तरी चालेल. शरीर आणि मन जोडलेलं असतं. शरीर जसं जसं रिलॅक्स होतं तसं मनसुद्धा रिलॅक्स होत जातं आणि आपल्या नकळत आपण शरीरातले अनेक स्नायू टेन्शनमध्ये ठेवलेले असतात, ताणून ठेवलेले असतात, ते आपण रिलॅक्स करतो. जसं जसं शरीर रिलॅक्स होतं तसं तसं मन पण रिलॅक्स होतं आणि तुमची तंद्री लागते, तुम्ही ट्रान्समध्ये जाता. आणि जेव्हा तुम्ही ट्रान्समध्ये जाता त्यावेळेला तुमचं ते जे स्वप्न आहे ते प्रत्यक्ष साध्य झालं आहे अशा पद्धतीने तुम्ही ते एक्सपिरियन्स करायचं आहे. म्हणजे तुम्ही फक्त इमॅजिन नाही करायचं, तुम्ही हे एक्सपिरियन्स करायचं की ॲज इफ यू गॉट दॅट, यू कम्प्लिटेड दॅट टास्क. तुम्ही गाडी घेतली आहे, तुम्ही गाडीचा दरवाजा उघडताय, बसताय, फील करताय, चालवताय आणि तुमच्या मनातनं खूप शंका येतील, मन विरोध करेल, ह्याने काय होणार आहे, हे कसं शक्य आहे वगैरे असे विचार डोकं वर काढतील. पण त्याच्याकडे तुम्ही कुठलंही प्रॅक्टिकली बघू नका. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा. साक्षी भावाने ते विचार येऊ द्यात आणि निघून जाऊ द्यात. तुम्ही फक्त तो स्वप्नपूर्तीचा प्रसंग अनुभवायचा आहे. आणि प्लस अर्थात याच्या बरोबरीने हे झाल्यानंतर तुम्हाला तुमचे प्रॅक्टिकल प्रयत्न आहेत ते चालूच ठेवायचे, त्याच्याशिवाय तर काही शक्यच नाही आहे. जे तुम्ही मॅनिफेस्ट कराल, जे स्वप्न पाहाल, ज्याच्याबद्दल तुम्ही हे काम कराल, त्याच्याबद्दल खात्री अशा पद्धतीने ठेवा की जशी एखादा काचेचा ग्लास वरून पडला की खाली पडेपर्यंत तुम्हाला माहिती असतं की हा फुटणार आहे. तुम्ही याचा अंदाज नाही बांधत किंवा याच्यात तुम्हाला कुठली शंका नसते की हा फुटेल की नाही. तुम्हाला खात्री असते, माहीत असतं हे फुटणार आहे. तर तशा पद्धतीने तुम्हाला माहीत पाहिजे की जे आपण मॅनिफेस्ट करतोय ते तुम्हाला मिळणारच आहे. ते फक्त तुम्ही इमॅजिन नाही करायचं. यू शुड नो की दिस थिंग विल हॅपन डेफिनेटली. ही होणार आहे हे माहिती पाहिजे. माहिती आणि कल्पनेतला फरक मात्र लक्षात घ्या. आणि शक्यतो टाळायचं काय, एकतर आपलं उद्दिष्ट अवास्तव नाही पाहिजे, अनरिअलिस्टिक नाही पाहिजे की मी 8 दिवसाच्या आत मी भारताचा प्रेसिडेंट होईन किंवा अशा पद्धतीचं. ऑफकोर्स. आणि शंका शक्यतो घेऊ नका. शंका येतात मनात पण शंकेने कार्यनाश होतो. फक्त काय करा, शंका, निगेटिव्ह थॉट्स आले तुमच्या मनात ना की त्याच्यावर रिॲक्ट होऊ नका. आता माझ्या मनात असं वाईट आलं आहे, आता मी काय करू, असं रिॲक्ट होऊ नका. असं समजा की तो नकारात्मक विचार किंवा ती शंका तुमच्या मनात येत नाही आहे, तर तुमच्या मनात साठलेले नकारात्मक विचार तुमच्या मनातनं निघून जात आहेत. अशा पद्धतीने त्याच्याकडे बघा. खूप वेळा कसं होतं, आपण देवाची पूजा करत असतो, आपल्या मनात काहीतरी वाईट साईड विचार येतात, कोणाची वाट बघत असतो, मनात वाईट विचार येतात, आपण रिॲक्ट होतो. आपण त्याला रिॲक्ट होऊ नका. असं समजा की हा विचार आत होता माझ्या मनामध्ये आणि तो आता चुकीचा विचार होता, तो निघून चालला आहे. त्यांनी खूप मदत होईल. हे प्रॅक्टिसनी जमतं. थोडे दिवस सरावाने, नाही जमलं सुरुवातीला हरकत नाही, पण हे जमतं सरावाने. आणि उद्दिष्ट आपलं प्रॅक्टिकल असायला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की हे उद्दिष्ट कसं पूर्ण होत नाही मी बघतो, अशा पद्धतीचा ॲटिट्यूड ठेवू नका. माणसाची शक्ती मर्यादित असते, लिमिटेड असते. ईश्वरीय शक्ती ही अनलिमिटेड असते. तुमच्या मॅनिफेस्टेशनमध्ये, स्वप्न बघण्यामध्ये सहजता ठेवा आणि विश्वास ठेवा त्याच्यावर. ताकद लावू नका. आपण गाडीचा गिअर बदलताना शक्ती लावतो का? नाही. आपण हलक्या हाताने गिअर बदलतो.
शक्ती लावून त्याचा काही उपयोग नाही, आणि माणसाची शक्ती ना पुरी पडतच नाही. अदरवाईज हे असं पण झालं असतं ना शक्य. सहजता ठेवायची त्याच्यात आणि विश्वास ठेवायचा. आता हा या आधीचा प्रोसिजर तर तुम्ही बाकीच्या ठिकाणी पण पाहिला असेल, वाचला असेल, केला पण असेल. इथे आपण नवीन वेगळं काय करतो हे मला महत्त्वाचं खूप सांगू दे तुम्हाला. तुम्ही मॅनिफेस्ट करताना त्याच्या आधी तुमची कुंडली किंवा तुमची पत्रिका याच्यातून आपण मार्गदर्शन घेणार आहोत. तुमच्या कुंडलीला अनुसरून आपण मॅनिफेस्टेशन ठरवणार आहोत. आणि याने काय होईल, एक तर पहिली गोष्ट म्हणजे ज्योतिष जादू, तंत्र, टोटका असं नाही आहे. ज्योतिष हे एक सिद्ध शास्त्र आहे. हजारो वर्षापासूनचं आहे. महाभारतात सुद्धा ग्रहस्थितीचा उल्लेख आहे श्रीकृष्णाच्या तोंडी. ज्योतिषामध्ये ज्योतिष मार्गदर्शक शास्त्र आहे. ज्योतिष सांकेतिक शास्त्र आहे. ज्योतिष तुम्हाला सांगतं की तुमचं कर्म पेंडिंग काय आहे मागचं, आणि या जन्मात तुम्ही ते कर्म काय केल्याने ठीक होईल. म्हणजे उदाहरणार्थ, या जन्माचं आणि मागचं कोणतंही संचित कर्म असेल, आपल्याकडनं कळत नकळत काही चुका घडतात. आपण कोणाशी वाईट वागतो, कोणाला दुखावतो, एखाद्या स्त्रीला, एखाद्या पुरुषाला, कनिष्ठ वर्गाला, आपल्यापेक्षा अशक्त, कमी ताकदीच्या असणाऱ्या माणसाला आपण डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतो, किंवा कोणाचा हक्क डावलतो. कोणत्याही स्वरूपाचं कर्म असतं ते रिफ्लेक्ट होतं तुमच्या पत्रिकेत दोषाच्या स्वरूपात. आणि तो दोष काय आहे हे ओळखलं तर आत्ता आपण काय काम केल्याने किंवा कसं काम केल्याने किंवा कोणता जप, पूजा, देव, काय कुठलं तरी काय क्रिया केल्याने ते कर्म आपलं नलिफाय होणार. ते सिव्हिल स्कोअरसारखं असतं. सिव्हिल स्कोअर जसं आपण नीट करू शकतो, तसं आपण कर्म, याचसाठी मनुष्य जन्म असतो, कर्म तुमची ठीक करण्यासाठी. ते जर तिकडनं कळलं आणि आपण आपली कर्म ठीक केली तर आपल्याला जी अचिव्हमेंट मिळायची आहे, जी आपण डिझर्व करतो, त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात. याचे उदाहरणं आहेत, याचे दाखले आहेत. नेहमीच्या एफर्ट्सनी एखाद्याला फळ मिळत नसेल तर याचा अर्थ काही मागचं दोषाचं देणं तो देतोय. ते जर आपण इथे कर्म ठीक केले तर तुमचा मार्ग अडचणींपासून मुक्त होईल. एका राजमार्गावर तुम्हाला चालण्याचा अनुभव येईल आणि तुमची उद्दिष्ट सहज साध्य होतील. पत्रिकेची मदत घेतल्याने काय होणार आहे, सर्वप्रथम तुमची उद्दिष्ट तुमच्या पत्रिकेला अनुसरून आहेत हे कळेल. म्हणजे तुम्ही स्मार्ट वर्क कराल, हार्ड वर्क नव्हे. तुमचे प्रयत्न अचूक दिशेला असतील. आणि फ्री विलच्या बाबतीत एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सर्व काही प्री डिसाइडेड नाही आहे. ईश्वराने आपल्याला ज्या क्षमता दिलेल्या आहेत, शारीरिक, बौद्धिक, मानसिक, या क्षमतांच्या आत जे पॉसिबल आहे ते आपलं धर्म, ते आपलं कर्तव्य, ते आपण पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे केल्यानंतरची जी गोष्ट आहे ती ईश्वराच्या हातात आहे. प्रयत्न केल्या म्हणजे प्रयत्नाचा जो भाग आहे, जे आपल्याला करता येतं हाताने, पायाने, बुद्धीने, विचाराने, ते करून मग उरलेला दैवाचा भाग असतो. तेव्हा हे लक्षात घ्या. आणि या पत्रिका बघून हे केल्यामुळे आपण कर्म म्हणजे आपण काम आणि आपलं दैव या दोन्हीची चांगली सांगड घालू शकतो. आणि जेव्हा अपयश येत असतं किंवा उशिरा रिझल्ट मिळत असतात तेव्हा ते जुन्या आपल्या काही कर्मामुळे असतात. कुंडलीतनं आपल्याला हे कळतं की कर्म कसं ठीक करू आणि आपण कसा आपला रस्ता व्यवस्थित करू शकतो. आणि एक लक्षात ठेवा की कुठलेही ग्रहदोष असोत, काहीही असो, ग्रह आणि ब्रह्मांडाची रचना ईश्वराने केलेली आहे आणि रचनेपेक्षा रचेता सर्वश्रेष्ठ असतो. जर तुम्ही त्या ईश्वराला शरण जाऊन काही गोष्टी केल्यात तर कोणत्याही प्रकारचे दोष तुम्हाला प्रगती करण्यापासून अडवू शकणार नाहीत. ईश्वर सगळ्यात श्रेष्ठ आहे, त्याला शरण जाऊन आपण आपले प्रयत्न करायचे, म्हणजे आपल्याला उद्दिष्ट प्राप्ती होईल. या सर्व प्रक्रियेमध्ये आनंद मंत्र तुमचा सहकारी म्हणून तुमच्या बरोबर आहे. तेव्हा जरूर हा अनुभव घ्या. दिशा निश्चित करून काम केलं तर रिझल्ट लवकर मिळतील आणि तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या हाताने घडवू शकता. तुमच्या प्रयत्नांना भाग्याची आणि ईश्वरी शक्तीची जोड देऊ शकता आणि आपली स्वप्न खरी करू शकता. आनंद मंत्राचा उद्देशच आहे की आनंद पसरवणं, लोकांच्या छोट्या छोट्या अडचणी, मोठ्या अडचणींच्या बाबतीत शक्य होईल ते मार्गदर्शन करणं, पत्रिकेच्या स्वरूपात आणि इतरही काही स्वरूपात. हे आनंद मंत्राचा उद्देश आहे. तुम्ही नक्की संपर्क करा. आपण पत्रिकेचा ॲनालिसिस आणि मॅनिफेस्टेशन, सेल्फ हिप्नोसिस या दोन्ही बाबतीमध्ये आपण प्रोफेशनल मार्गदर्शन करतो. थँक्यू. धन्यवाद.